कशी आपत्ती आली मला. काय झालं? कपाटामध्ये काहीच नाहीये, सारे डागडूग पैसे अडके सगळे गायब आहे. काय बच्ची? दोंडे, हा बोला ना. अरे असं किती वेळ इथं लपून बसायचं? अरे लपून नाही, हा? लपून काय बसता? ते समोर ते घर दिसतंय का? हा, तिथं आहे ना खूप मोठा खजाना ठेवलेला आहे. काय म्हणतो? हा, मी जरा गेलो हा तर मला पकडलं तर पोलिस मला लवकर सोडणार नाही. हा यार. तुमचं कसं करतीन आणि सगळा खजाना देऊन टाकतीन. मला जरा पकडलं तर मला लवकर सोडणार नाही. तर तुम्ही जाता का तिथं? नाही मी जातो, पण सगळ्यात महत्वाचं यार, ह्या मक्यात काय माणसं हाकतात का काय? वासलंय मारायला लागलाय राव इथे. वास काय, आता वास येणारच. हा, हिला काहीतरी शाळा करायला लागला आता तिथं जायचं म्हणलं. शाळा करा काहीतरी, आता इथून पण रस्ता आहे. हा, इथून रस्ता आहे का? बरं बरं. आता कसं आहे माहिती आहे का, मीच जातो तिथं, हो त्यांच्याशी गोड बोलतो. हो, आणि काहीतरी बरोबर प्लॅन करतो. प्लॅन करा तुम्ही एक. आणि आज रात्रीच आहे ना, हात साफ करतो. चालेल चालेल, आणि काय जी भेटेल का नाही तेवढं आपण वाटून घेऊ. वाटून घेऊ. हा, मग मी जाऊ का? जा 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 तुम्ही हा, मी निघतो बरं. आरामशीर जा. हा, मी निघतो बरं का. हो हो आणि सांगितलेलं धोंड्या लक्षात ठेव. हा हा, उद्या बरोबर आहे ना, हा दुपारी 2 वाजता हो, आपल्या अड्ड्यावर भेटतो मी. चालेल चालेल, हा? ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. काय काय ह्यो मका पण आहे, छायला वास मारायला लागला हे. माणसं पण अशी आहेत ना, छायला एवढं बंगल्यात फिंगलं बांधल्यात, बंगल्यात संडास भिंडास बांधता नाही आलं का काय ह्यांना? छायला मक्यातच घाण करतात. आईला पाय ठेवायला जागा नाही नीट ठेवली. चला चला, आलो बाबा एकदाच मक्याच्या बाहेर. आलो आलो. आय आय आय. माणसाना खरा मा जिंदगीचा लई तमाशा केला भाई. इकडं बस, तिकडं कुठे तोंड वाजत चालली? त्याच्यावर बसले का माय अरे, याच्यावर बस. अहो पाय सुजात्या, तुम्ही काय? खाली तुला बसा. डोक्यात तास नाही बसायचं, इकडं बस. काय माणूस आहे भाई हा या आले माणसा गडीवर बस नाही का? फार मला रानात भांडावली. जायचं पटकन आवर. का हो? कुठं गेलती? मुताला गेलती? होतायला नव्हते गेले. बाय. ती गेली होती हागायला, तुम्ही जात धुवायला. अगं बातमी घेऊन आली. काय? अहो तो गणप्या नाही का, हा. गणप्याच्या पोराने गाडी घेतली ना भाई. हा किती त्याच्या आईला माळ्यात नेऊन सोडितो, गावात जातो, त्याच्या बापाला सकाळी रेशन आणायला घेऊन गेला. नशीब दादाने एखादी अरे गाडी बघ घेतली आता. असती. आता आपण जर 17 गाड्या घातल्या त्या, हा पण ना, आपल्या गाडी चालवायला कोरे तेच ना भाई. त्याचं काय काय मग त्याला 4-5 काउंट ठेवले ना. मला तर लई हा? टेन्शन येतं मग? भाई. मला गोट्या या गेला का अंड्या राहतो, अंड्या झाला का गोट्या. तेच तुम्हाला शिकायला काय झालं होतं गाडी? काय? एवढे दिवस पोराकडून शिकून घेतली मी असती. पहिल्या पण सायकल चालवलं नाही. तो बापाने तुला खरं सांगू का, पहिल्यापासून तो बापाने आहे ना हातचा राखून काम केलं. हम्म. हाताला मळ नको, पायाला मळ नको. तो नंतर तो बापाने बिलकुल असा प्रयत्नच केला नाही. आणि तुला कसं बी पाठ राख्या झाला असता ना जोडीदार भाऊ एखादा, पण ते तो बापाची डिंगराई नडली खरी. आता बोलायला लोकला पुढचं जरा जरा तू गजरे. हा, अरे तू माहिरच कवाय गोळ्या खाऊन घ्यायची ना वरून मग ती. हा, अहो मला धाक बाई, आता ही पोर पडली माव, पण पोऱ्या जर झाला असता आणि तो जर ठुला असता, तो जर तुमच्यावर पडला असता तर मग काळात झाला असता ना, काळात झाला असता ना. तुम्हाला एक तर हा? झ्यापावता मी जिंदगी कशी तरी काढली आई हा. बापाची पाठी बरगरी. तू नको ते करू. आणि पोऱ्या बी जर असा झाला असता तर कसा? मग काय कसा? केलं असतं? मग तू काय म्हणजे काळात झाला ना, बाबरावच पाडला बा. काळ आणि हा. काळ जाऊ द्या मोरदे द्या, दोनच रंग लावले, हा. एक काळ आणि एक गोरा. मग माझ्यासारखा झाला असता ना. स्वभाव कायमचा असा तिरपात चालायचा स्वभाव ना हा, तुमचा. ते बरोबर. मग असं त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा ते नाही झालं ते बरं बाई. पण लोकांचं माझा पावा लोकांचे उदाहरण द्यायचे नाही घरामध्ये. लय अख्खं गाव नाव लोकांचे ठेवतो उदाहरण दादा द्यायचे नाही. तुम्हाला. अख्खं गाव नाव ठेवू अंड्या राहिलं. काय रे म्हणा गणप्याच्या पोऱ्याला, गणप्याच्या आईला नेऊन सोडितो. हा, लय आत्मा दुखत मावाला लोकांचे पोरं पाहिले. त्या दिवशी मा बापावर असे पाच लोक चुकत होते. मला बी कसे? जरी एखादं झालं असतं. काय खाल्लं का एखादी? म्हणे लोकांचं काय भारी झालं म्हणे, बाबरो असं घरी माशा मारीत बसवतोय म्हणे. हा, माझा वाटोळ होती. नको रडू तू, लोक काय सांभाळायला नाही हाय अजून जिवंत आहे. अय आव तशी तुला झालं काय रडायला? हा, एखादं कसं झालं असतं, एका झाला असता. आंधळ पांगळ झालं हा. असतं तरी सांभाळलं हा असतं. का तो का तो पायाखाली चांदरला असत.
तुका सोपी आहे का? मग आता तुम्ही असे मी तुम्हाला चवंदलं का? हा मलाच माहिती फक्त मी कसं नाही सांभाळ मी चवंदलं का? अगं म्या कसं सांभाळलं तुला? कसं मी सांभाळ- सांभाळलंच उद्या ना. करू. माय म्हणून मी हा. सांभाळलाच ना काय नवरा. हा ये बाय फक्त मम्मी तुम्ही दिवसभर भांडत बसते बाई. या काम कर ना. अगं येवाराव आहे का ध्यानावं? तू या यांनी मला ए, सुटल्या ते बाशिंगा गाडी, एकटा आली नवरा सोडून तिकडून काय डोक्यालाच राहते का? अहो एखादा गोडा तरी हात घेऊन द्या. बटायचं की जाऊया एखादा गोडा तरी घेऊन द्या मग मम्मीला. काय आला? ती कमीत कमी ते टांगा गाडी बनवी. हा तुम्हाला नाही येत तो मोटरसायकल शिरपूर गोडा चालवता. दिसायला पाय तेवढा हम्म. आणि याला ते गोडा घेऊन पण त्या शिरपूर घोड्यानाच परपंच केला ना. कशी कवाय ना एक गोडी काढून दिली ना तुम्हाला. हा ती काय आणली परत तू दिली ना. या काय सांगू शिकून परत आणली मग ती तुमच्याच याच्यावर पडली. फोन लावू 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 हम्म. घेतली बोलून मी नाही बोलावली बा. हा फुलापुरीचं वाटलं म्हणजे आता तुम्हाला मी बी फुलाचा जडवायला पुरीचं लागले का? वाटलं करू तुमच्याच खानदानावर पडली. तुम्हीच तुम्हाला मिटवा. मी जडवायला लागले का आता? येईना मला नाही जडवा येईल मग हा तुम्हाला जास्त दुःख झालं माझ्या रात्री आईला नाही रात्री झालं. झोपला का सारखी डोकं लाईत राहती गाव गाव काय करायचं पुरीचं काय करायचं म्हटलं तूच निसतं आता हा का ग मम्मी शेवटला म्हणजे मी मी तिकडे जाऊ तोंड का करून काय घेतो माहिती निघून मग? हा? बाई तो बाप जाण तू जाण मी काय बोलत नाही. नाही मग असं मागं पुढं कुचक्या आणि जर तुम्ही दोघं बोलत असतील माबद्दल तर काय फायदा आहे बाई इथं काय रे, असं? तुझ्या गावात गेला का हा? काय रे बाबरा तुही पोरी रे काय रे बाबरा तुही पोरी रे आपण काही सांगा दुःख अहो लोकांचं कसं आता स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं हम्म, पाहायचं नाही. वाकून. हा खाओ यांनी एवढी भाऊबंदकी खेटा ते आपल्याशी. जाऊ द्या मोर द्या आता ही पोरीची जाते. आज 4 दिवस झाले आपल्या इडे. हा. उद्या परत तिच्यावाले 2चे 4 करावाच लागतील. नाही तिडं पाठवली समजा बरोबर आहे का नाही. पण मग आपल्याला इडं आधार पाहिजे ना पुढं चालून. एखादा कवाय ना आपण पोरगा दत्तक घेऊ. दत्त कायला घ्या त्या माया एखादं झाल्यावर ए. मी देते ना तुम्हाला. दत्त काय घ्यायला ना हो अजून मला अजून ना वती काळ आहे तुला आई काय ऑपरेशन केलं तू ना म्हणजे तुम्हालाच माहित नाही. तू म्हणले का मला ऑपरेशन केलं म्हणून? अरे तू नवरा आहे का बॉय आहे मावाला? अरे पण तू म्हणले का मला हं? की? सांग तू तू चाल. कवा आई बापा गेली कवा करून बाई घेतली बाई तू? बाई मा बापाला लाजच नाही राहिली बाई आता. नाही नाही हा नवरा आहे का बॉय तेच कळा ना बाई मला. आईला जट रे. तुम्हाला स्वतःच्या माय बायकोचं गजरे. माहित नाही. ध्यानातच राहत नाही अगं. मग या असंच ना मग ध्यानात राहत नाही म्हणजे ते राहीलच नाही तरी काय म्हणतो गोळ्या खाल्यान पाडलं गोळ्या खाल्यान पाडलं. कोणाचं काय राम म्हणतो? राम नमस्ते. नमस्ते नमस्ते काय काय नाही आलो होतो तुमच्याकडे. कुठले तुम्ही हा बाया लय झापड झुप्या दिस राहिला बाई काय भानगड. अरे पगा पाय पुरी अहो ते कसं दिस राहिला काय त्याचं म्हणजे काय कुठे मग कुठले काय विचार जर मला हे? कुठले तुम्ही मी लांबचा यवतमाळचा. यवतमाळ हा इकडे कुठं काय मला कोणीच नाही हो. म्हणजे आई नाही वडील नाही बहीण नाही भाऊ नाही बायको आहे का कोणीच नाही. वनवाशी का वनवाशी. जिथं जायचं तिथं काहीतरी काम करायचं हा, हा. 2 घास पोटाला खायचं आणि कुठं पण जायचं राहायचं. हा का हा बाई ग प्लेस गोडवाणी व हा. प्लेस काय गोडवाणी ग. देवानं पाहिलं का काय केलं कोणीच नाही दिलं त्याला का हो? मग आता आई आई होती तुला हा आई होती वारली का पण आईला साप चावला नाही मी. अच्छा अच्छा अच्छा. अरे वा. बाया. म्हणजे याला जन्म दिला लहान थोडासा मोठा झाला सर आई वारली 5-6 वर्षाचा होतो तेव्हा आई मेली. हा का मग तुम्ही एवढे दिवस कसे राहिले कुठं तर राहिले काय गावात असंच लहान होतो कोणी तेव्हा मला गावात. चिडं. कोणी देत असेल घास कुटका खायला पण भाऊ नाहीये कोणी तेच बरं रे. हा रे बाबा. या आम्हाला पाठीभर गाच पाणी काय गांधारीचं सांगितलं? काय कामाचं आहे काय चाटायचंय. कोण कोणाचं नसतं असं. हो. कोण हे कोणाचं? पेदड एक झाला आम्हाला लग्न करून दिलं ते परत नांद नव्हतं ते एवढं परत एडा बोलू घेतलं काय पण बरं आहे तिच्या नशिबात तरी आई बाप आहेत. तसं माझ्या नशिबात काय आहे? सांगा? असं नको बोलू रे भाऊ आम्ही तुझे आई आई बाप बापच समज जाऊ चल ए गजरे हम्म. बरं राहतो का राहतो हा राहतो. काय काम सांगाल ते काम करेन. नाही, मला काय फक्त खाय प्यायला 2 टाइम दिलं तरी लय झालं. घरातच आता काय तुम्हाला तू भूक काय लागली काम का? करायचं का रे हा हा काय काम करायचं पोरगा नाही सगळं काम करतो. शेतीचं काम येतं का तुला? हा शेतीतलं काम येतं. गाडी येते चालवता? गाडी पण येते. बाई त्याला जर गाडी चालवता येत असेल तर मी इडं कायमचा ठेवून घेईन. जय घे पण मी माझ्या जावाच्या रिशीवर आहे ना भावकीच्या रिशीवर त्याला वावरातच घेऊन जाईन गाडी. हा, हा. भावकीच्या रिशीवर आहे ना त्यांनी बुलेट घेतली ना मी बी तुम्हाला सांगत येते स्कॉर्पिओचा आणते काळ्या कलरची काळा गोडा मरू द्या 2 बिगी फुकाटून टाकू. हा मग काय कोणाला द्यायचंय आपल्याला? आपल्याला कोणाला जायचं हं? आता ही पोर आहे आपली म्हणून ठीक आहे. उद्या हिचा नवरा नाही द्या नाव निघाला तर त्याच्यापेक्षा काहीतरी नाव घ्यायला जर पोर इड राहिलं तर याला देऊन टाकू सगळं. हा मग काय हा बरं बाय हा. स्कॉर्पिओ गाडी घेतो गंजे भाऊ माझ्याजवळ या काय बाय पुरतील का पण त्याचे ऐक ग तू, स्कॉर्पिओला? तू ऐक. द्या टाकायला. गापगाट ठोकळे बांधता येईल का ऐक या बाय डागे
डुगी हा भरपूर आहे. पैसा आहे, पाणी. आत्ता घरामध्ये गेला ना तर आत्ता तुला सांगते 70-80 लाख रुपये पडेल आहे घरामध्ये. तू टेन्शन घेऊ नको. हा हा मग मी गाडी चालवतो. हा आजच पासून तुझ्या जवळ पाय 2 दिवसामध्ये मी लगेच चाव्या देऊन टाकीते कपाटाच्या. आजपासून हाच आपल्यावाला सगळा करता धरता सगळा पोऱ्याचा आपला. हा या बाई एवढं डागाचं गथुड आहे माझ्याजवळ. हा मी काय कमी नाही. हा नाही कमी मग नाही. मी माझ्या आई बापासारखं तुम्हाला फक्त सांभाळून इड भाव केला आहे ना आरी जायचं नाही. हा ते काही नाही, सांगते नाही तर तुला. डबुल आपल्या जवळ लई असं. डबुल आहे. सगळं तोच होईल. पार तोळबांध्या नथीन बिथीन तू काही विचारूच नको. फक्त आम्हाला मातीत घाल एकदा बरोबर. हा मी आल्यावर बर का. हा हा आणि याच्या स्वभाव पाहिजे याला तो जिवंतपणी नेऊन बसवला. आत्ता का खड्डा घेतला जीसीबी हा ना. मी गेला का मग तूच राहशील. ये ना इकडे बस चाल इकडे बस. बस बस तुला लागलं तर मी उतरू जेसीबी का? जेसीबीचा नाही, बसा, खड्डा बसा. आत्ता करून आणि तू तुझ्या बापाला आत्ता पुरून टाकलं तर चालेल. ये ये ये. नाही नाही बापाला नाही पुरत. बाप हो त्याचा. मग आता आपल्याला पोऱ्याचं बरं आहे आता. हा भाऊ किती दिवसापासून आंघोळ नाही केली रे. हा, 4-5 दिवस झाले. बाई आईला मोकर वाच चालला त्याचा. किती मस्त या दिवस युद्धा आहे मध्ये का ग त्याला अहो मुख्य अगं त्याला घेतलं. 4-5 दिवस आंघोळ करेल नाही कवा करेल नाही. जा द्यावं लेकरू. पाण्याची त्याची ओळख आहे का नाही. आणि पाच गं. आईची डमत का. अगं त्याला 4 दिवस 5 दिवस आंघोळ करेल त्याला. अगं त्याला कवा आंघोळ करेल कवा नाही त्याचा बरा वाच चालला. कुशाला त्याची 5 मुख्य घेतली. अहो काय चावळा त्या. माय बी एवढे मुख्य नाही घेतले बा. नाही टॉल नाही घ्या. अगं तू होती तशी गोड म्हणून नाही घेतले. त्याला कोणाचा आधार नाही तुला आम्ही होतो. हा तुला ते आंबूस वास आला ना म्हणून आणि ते- पोर काय मांडी हागले मांडी कापी त्या काय आई बाप. बरं बरं भाऊ आजपासून कुठे जायचं नाही काही नाही. तुला आता टेलर का जाते चड्डी शिवून आणते. हा हा किती मा दाद्या गोडवाणी दिसल बाई. मग त्याला पहिले आधी आंघोळ घाल. हे भाऊ हा? तो वाला नाव काय. गंगाराम. गंगाराम आहे. हा भाऊ तर किती दिवसापासून आंघोळ तो नाव काय. गंगाराम. तर किती दिवसापासून आंघोळ नाही केली. 4-5 दिवस झाले. हा ना हा बाई किती सोन्यासारखं पोर आहे आणि त्याच्या असे दिवस. बस ना तू आता. एक काम कर आता हा तू ना आंघोळ करून घे. हा पाणी ठेवू आंघोळ करून घे. तुम्ही महासंघ गावात चालाव. मी काय म्हणते इकडे ऐक. असं कोणावर बी लगेच विश्वास न ठेवू. आणि कोणाला कसं घरात ठेवते तू. अगं चांगले ग लेकरू. त्यानं दिवस काढेल बिगर आई बापाचं लेकरू येते. काय बाय आता ही तुझी बहीण आहे बर का. हा हम्म नाव काय तिचं नाव ना काजल आहे. काय झालं. हम्म मग याचं नाव तेच ठेवायचं का बदलायचं. राहू तेच ना आता काय. ऐका ना हिचं नाव काजल आहे. मग याचं नाव बादल ठेवू ना. अगं तो दुसरा कोणाचा आहे त्याचं कसं काय नाव बदलतील आपल्याला. पण मग आता तुमचं नाव द्यायचं म्हणल्यावर. मग ते जातील कागदपत्र लावता येईल. गंगाराम बाबराव तोंडजोडे. हा चालेल मग चला आपण गावात जाऊ. आता मला काल नाही ती. मग मी जाऊ का. तुला माहिती आहे त्याचं माप घेतलं का तो. काय माप घ्यायची गरज आहे लगेच कळत. एक हित बद्दल आता इथे होतं घे टाकून माप. एक एक इथंच आहे ना. भाऊ राय रे उभा गंगाराम. काही गरज नाही. एक इथं आणि 3 बोट राव दे उभा. राय रे बाबा. बघ. उन्हा तानाचं कंबार कुठे इडच आहे ना. हा शर्ट वर कर. बस झालं एक इथं 4 बोट. नाही रे शर्ट वर कर. कांबर कुठे पाहू घे त्याचं. हा हे काय इड आहे नाव. हा धरणीत बाप. एक हित आणि 4 बोट. बस बस झालं मग. चालेल मग मी येते काजल गावातून जाऊन दुकानातून त्याला कपडे शिवायला टाकी ते लगेच. मला मैत्रिणीकडे जायचं होतं मेहंदी काढायला. जाऊ का मग मी. जाय मग. तो साब कुठला आंघोळ अंगाचा साब सांग त्याला. हाय तिकडे जा मध्ये सांगा. पडेल तिला माग गेलं. कागद तिला त्याला गोटा देऊ राहिली. मग शॅम्पूच्या पुढे ते एका धुतो हा. बाई माझ्याकडे नाही बाई. अगं त्याचं सगळ्यात निघून जाईल ना. मी एक दोनच आणले होते मानावरच्या तेव्हा हे पेताडे असं आहे. लई खंदी पोरी त्याच्यामुळे तर नांदली नाही. बस आणि बस तुम्ही मला नाव ठुत्या. हा. तुमच्याच खाणीवर तुमच्याच साळीवर गेली. आता वाढत तू मी चालले मग. हा पैसे बराबर करते मी. काय गरज नाही मला तुमच्या पैशाची. मग येऊ दे ना आता मला पण. टेलर तिचा आवाज ऐकून अगं मला येऊ दे ना आता मी इकडे काय करणार. चला मग उठा. आयला तू येणार ना. ए भाऊ हा आंघोळ पांघोळ करून राह. हा चांगला देखना दिसला पाहिजे. कपडे धुवायला टाक जरा. आणि तिथे यांच्यावाला मग पाव कपडे धुवायला टाक म्हणजे की मी धुणार नाही. मी घरी नाहीये. आई धुईल ना त्याची. मी धुईन. ऐक मी काय म्हणते तिथे आहे ना बाथरूम मध्ये पावडे. त्या पावड्याने जरा दाढी बिडी खरड. हा गावाला फावडे बरं का. हा ब्लेड तिकडे आहे आणि अर्धच वापर अर्ध साईडला ठेव. नाही तर सुचवे सगळे खराब करून मी जायचं सकाळी उठायचं आणि आंघोळीला गेलो का तेच ब्लेड वापरायचो. नाही
हा हा अर्ध आणि बाथरूमला जाताना पाणी टाक जास्त हा पाण्याचा न माझा तर 15 दिवस तपास नव्हता. पाणी लय वापरीन मी आज. बाई म्हणजे पाणी नव्हतं टाकतो बाथरूमला पाणी कुठं भेटायचं? मग हा, दगड ते- वापरायचं काय बाबा? नाही पाणी वापरायचं पण थोडं फार थोडं. कडक झालं सर किती लेकराची हाल झाली काय? बाई. लय कडक झालं सर हम्म. कोरक्यावाने दिवसापासून दुयेल नाही, लय अवघड झालं. बरं तू एका तास लागवती मध्ये हाय. सारखं दूध राय हा काहीच ठेवू नको आले बर का आले येतो तुला कपडे घेऊन आम्ही चल. चल लवकर या फक्त. हा. ऐ, या बाय मी तुला सांगते तुला मोरी मध्ये 2 साबणी येत. एक माझी गुलाबी कलरची साबण आहे, तिला बिलकुल हात लावायचं नाही तू. बर. हा ती काळी वाटा साबण आहे तीच वापर. हा. हा तर कपडे तूच धुवून टाक, माझ्या इथं रिकामी नाही. हा हा. तिने ठेवला असेल तर विश्वास, पण मी नाही ठेवणार लवकर. मी आले जाऊन तोपर्यंत तू आवर तुझं आलं. हा आवड. हा मग खायला जर काही लागलं तर इथं बाय इथं टोपल्या आहे, टोपल्यामध्ये भाकर ठेवले. हा का? हा 60-70 लाख रुपये घरात कॅश आहे. सोनं नाणं कानातलं नाकातलं गळ्यातलं. हा लय मुका घेत होती माझं नाही का, चाटत होती गाल चटा चटा चटा. आता आहे ना कसं तोंड जोडायला लावतो तेच बघा. गावात गेली काय कपडे शिवायला म्हणजे तास दीड तास काही येत नाही. आणि ही काय काजल ही मैत्रिणीकडे गेली. बरं ही यायच्या आत आहे ना मस्तपैकी डावच करून जातो मी पण आता. इकडं कोण नाही ना पण. हा इकडे तर कोण नाही. हे तर रस्त्याने सरळ गेले. आता आपण घरात जाऊ. तर गेलाय आता मधी, बघू आता पुढे आहे आता. हा गेलाय मधी. ओके. अय, तू आला होय धोंडा इथं. हा 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 लय जड आहे पिशवी. देऊ का मग? हा धर ना. एवढी जड कुठून पळायचं आता? आता एक काम करू मग इथनं जाऊ. चाल चाल चल चल लवकर. जायचं त्याच्या आंघोळ पांघोळ हा बाई त्याला कपडे नाही बदलायला पाना कसा नवरदेव करून ठेवते मी आता. हा, हा, हा. बघा फेस काढ बसा बाई इडच मरू द्या कुणा इथं. गार याच्यात बरं वाटत जीवाला ग. असं करते हा, गंगाराम ए गंगाराम चाल भाऊ चाल लवकर. तुला पाय किती मस्त कपडे आणले मी. कवा येईल तो आता? हा ना का ग आहे ना पाव आंघोळ केला झोपला काय काय माहिती वय बाई. तूच पाहुणे वय यायच्या आवतासा तुझी काय जा ना पाहा ना. काय मी नाही पाहिलं का तूच पाय वय मी एक तर पाय आलोय चालत चालत बघा दम लागला इडव वस्तू काही मी पाहून तुम्हाला ना बसल्या जागेवरून उठत नाही येडी. ये पाहून वय त्याला म्हणा कपडे घालायला ये लवकर हम्म. ए आव ऐका ना. काय झालं अहो तिथं गंगारामचं तपासच नाही ग बाईन कपट मी उघडे गंगारावचा तपास नाही कपाट उघडे तर कशी आपत्ती आली मला. काय झालं काय झालं? ए बाई अरे बा असेल वर खाली पाहिलं का अहो कपाट उघडेन काय त्याला पहा त्याला पड्याला कपाटात बसेल जाय ना कपाटामध्ये काहीच नाहीये. सारे डागडूग पैसे अडके सगळे गायब आहे. काय म्हणते तर काय करू आईला आता काय करावं तुलाच लय आकलं होतं ना आता? इफेदाडा कुठे गेले हा इफेदाडा घरी होता ना ती म्हणली होती बाई मी जाते मेहंदी काढायला. कोणाला या मेहंदीने पार परुकाळ केला. आईला ही पोरच पक्की पालत्या पायाची जन्माला आली. बरं 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 हिची मेहंदी मला बोवली. 60-70 लाख रुपये ते होते सोन्याचं ग थोडं होतं ए बाई कुठे गेलते का मी मेहंदी काढायला गेली होती मैत्रिणी. मग तो गांग्या कुठे बस खाली गंग्याकडे इकडे इकडे जवळ ये गंग्या तो तर आंघोळ करीत येडे होता. ये येडे तो आंघोळ करत होता ना. गंग्या कुठे मला काय माहिती कुठे आहे. गंगे कुठे गांग्या मेहंदी गांग्या कुठे लागत होती तुला. मेहंदी कुठे लागत गंग्या? होती तुला मेहंदी लागत होती. अगं मला नाही लागत. वा. आवाज करती आवाज करते अक्का कपाट कुठे कपाटातले पैसे कपाट गेले उघडे अक्क हा माहिती डाग दागिने गेले जरी मी म्हणले होते कोणावर विश्वास नको ठेवू
म्हणलं कशाला मग कोणाला तू घरात एवढी आम्हाला बाळकडू पाहिजे होती, तू का गेली? तोवाला तर विश्वास नव्हता ना, मग तू का इकडे थांबली नाही? इकडे का दाराजली नाही तू? तुला आम्ही सांगून गेलो कपडे आणायला चालू त्याला म्हणून तुम्हाला काय पडली होती कोणाला घरात घ्यायचं तुम्ही मला बोल राहिले आता तिच्या आईच्या आवतास हिला पोर लागत होता ना. हा. हा? बाई, तरी मी म्हणत होते मला एखादं झाल्यावर ते दत्तक घ्या म्हणलं नाताला सांभाळा. बाईले तूच ना अंधारात तेव्हा तुला कोण कोण होईल? हा दुसरा नवरा केला असतं मी तुमच्यासाठी. तेच करतो नवरेच करतो तुला आता आखे 60-70 लाख रुपये cash होते. नाही तू ठेसायलाच पाहिजे. एवढे नाही डाग तो लय ना जिरले आता बरे बरे ठेवू अशी जे विश्वास याचे त्याच्यावर मी तर म्हणलं, लय मुके नाही, घ्यायची ना मला ना लय मुके घ्यायची होतं म्हणलं. लय चाटायची त्याला. अरे म्हटलं त्याला आंघोळ करेल नाही बरं का. तर तसं माईल घाल नको जोडू. कुठून आबुदी आली बाई मला. आणि काय ते वयाऱ्या त्याला चालता येत नव्हतं ते एवढं एवढं होतं काय तुरु तुरु गेलं. हा विश्वासाने ठेवलं तो. अरे मला माहिती होतं हे बाहेरच्या लोक विश्वास ठेवायचे नाही काही सोंग डोंग करते. एवढं ग थोडं नेईन कसं? पाय ना तूच पाय ना कसं नेईन सांग त्याला कोणीतरी पार्टनर असेल एकटं नाही येणार ते. बाई. हा आता गागट करावा आता भाऊकीचे म्हणशील तशी आमच्या रिशिव डाग घाली तर ती हिला पोरणा स्वरांजीवाला घर. आता काय करू? नाही तुला भाऊकीच्या रेशो स्कॉर्पिओ घ्यायची होती ना बाई मी तो गाडी चालवायला. काळा गोट काळा गोट काळा बरोबर आहे. तो गोडा राहिला तोंडाला काळे लावून गेला. बस बरं आहे बरं आहे. चांगली जिरवली तो आता. आता तो बाबती चौथ नाही आता. तिचं नुकसान नाही झालं दादा. अरे माय झालं ना आता तिला आता रोजाने पाठीत बाय आता लोकांची नाही. हा रोज मजूर इकडं काही खरं नाही बाय आपलं. आपण जाऊ बाई लय आपल्या अवघड नवऱ्याची झालं निघून जाऊ बाई. दे. आता रोज 250 रुपये रोज कमवून आणायचं आता. मी जाते मामा नवऱ्याची है ना. हा हिनं तिच्या संसारावरून सपाटा फिरावला. आपल्या घरावरून सुद्धा हिनं गाडा फिरावला ना आता म्हणती मी नांदायला जाते. मी कायला फिरवलं तुम्हालाच लय लेकाचं पडेल होतं. अगं तुझ भुजंग झाली होती. अगं पण तुला कळत काय बाप कपडे आणायला गेले माप याच्या जवळच राहा. हा आम्ही कोणी कोणी आपण काय आंघोळ करीत होतो मी काय त्या मोरीजवळ राखण राहू द्या अगं ना. तू पकीना घाल पांडींवर तोंडी. हा? तुला पायीच झालं सगळं. धरा आता याच्या अंडर पेंडी म्हणून घाला तुमच्या अंडर पेंडी बिंडी आली आहे. कोणा चला मला 100 पेटी दिले. आता उद्या कस काय घालशाल? आता उद्या बी आता काय घालायचं सांग. आता ही वल्ली केल्यावर तुम्हाला असं चिंटावा लागेल. आईला आता काय ताण झाला म्हणून त्याला आता. किती लोक नाव ठेवतील बाई किती कसं वाटत ते. अरे त्यात पण तिला वाटायचं पडलं कसं वाटल नाही नाही नवऱ्याला नवरा कसा दिसतोय कसा वाटू दे हिला वाटायचं हाण, पडलं. हाण, 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 ऐका ना आणि हिला सोनं नाणं गेलं त्याचं नाही काय त्याचं काय. नाही, कसं वाटल इड का राहिली नाही का नाही राहिली लगेच तू वाली पिशी भरून तो वाटोळ करून येऊ आमचा वाटोळ आमच्या डोळ्यासामने येऊ नको आता. बिलकुल तो येऊ मुळात नको. चोरी झाली येणार नाही. तोंड दाखवू नको आम्हाला. वा रे हा वा. नाटाफाटा करी ती नाटाफाटा. अगं पण त्या कुठं आपल्याला त्या बरा वाद चालला त्याला वाद चालला आणि त्याला कुठं मग 100 पेटी नेले तवाले आहे का. हा मग त्याला मास कसं काय नेले. त्याला काय बायको पोरा असं खावं काय चावळा त्या तुम्ही. मायावाल्या ठुल्या मला डोळे पुसायला जर पदर मला झाला तर मग त्याला पुशील का किती तू? वाटोळ करून घे. त्याला पुशील का तू मग डोळे. काय करू मग आता आहे ना त्याच मॉडेल आता काय कर काजल घरात चाल. काजलचे पप्पा हा लय हात पाय गळाले माझे. हा मग आता तोच आता ते करायचं. आता मला माहिती नाही तेवढे दागिने तेवढे पैसे तो आणून द्यायचे मला. आता 60-70 लाख रुपये किडनी तरी कोणी घेणार नाही. उठ पाटका चाल. हातपायांचा गळाटा झाला. उठ घरात उठ. काय काय गेलं पाया की आता तुम्ही पाहा ना मी नाही पाहणार तूच पाय. दुखणं आलं का सोनं तेवढं गेलं ना. सगळं गेलं काहीच नाही तुला फार मुरुनी नाही पाहायला तुझी. थांब मला मारले 100 पेटी किती नेलं मला पोहोचत मला तुला काय सकाळी बिगर आंघोळीच राहावं लागेल माहिती